अजीवनसत्वाची पूरक औषधे समजून घेणे. 5 वर्षाखालील मुलांमध्ये अजीवनसत्वाचे पूरक घटक सकारात्मक जीवन बदलू शकतात. दर 6 महिन्यांनी अजीवनसत्वाचे 2 डोस घेतल्याने अंधत्व टाळता येते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मृत्यूचा धोका 24% पर्यंत कमी होतो आणि गोवर आणि लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय यासारखे आजारही टाळता येतात. तुम्हाला पुरवलेले जीवनसत्व पूरक कॅप्सूलच्या स्वरूपात आहे आणि ते 2 प्रकारांमध्ये येते. निळ्या कॅप्सूलमध्ये अजीवनसत्वाचे 1,00,000 आंतरराष्ट्रीय घटक आहेत आणि ते 6 ते 11 महिन्यांच्या लहान मुलांसाठी आहेत. तर लाल कॅप्सूलमध्ये 1 ते 5 वर्षे वयोगटातील लहान मुले आणि लहान मुलांसाठी अजीवनसत्वाचे 2,00,000 आंतरराष्ट्रीय घटक आहेत. एकूण 6 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बाळाला दर 6 महिन्यांनी 1 निळी कॅप्सूल आणि 8 लाल कॅप्सूल देणे आवश्यक आहे. कृमी निर्मूलन आणि इतर लसीकरणांबरोबरच त्याच दिवशी अजीवनसत्वाची पूरक औषधे दिली जाऊ शकतात. दुर्मिळ प्रकरणांमध्ये मळमळ, उलट्या, डोकेदुखी, थकवा, भूक न लागणे किंवा मुलाच्या डोक्याच्या मऊ ठिकाणी सूज यासारखे सौम्य दुष्परिणाम होऊ शकतात. हे 100 पैकी 5 पेक्षा जास्त मुलांमध्ये होऊ शकत नाही आणि सामान्यतः 2 दिवसांच्या आत बरे होतात. ही लक्षणे कायम राहिल्यास किंवा नवीन लक्षणे दिसून आल्यास हे इतर संसर्गामुळे असू शकते. अशा परिस्थितीत काळजी घेणाऱ्या व्यक्तीला वैद्यकीय मदत घेण्यास सांगा.